तर मित्रांनो, मी आता आहे शिरवली गावाजवळच आहे आणि इकडे माझ्या साईडला तुम्ही बघू शकता ही एक पाईपलाईन आहे आणि माझ्या सोबत असणारे शिरवली गावाचे सगळे ग्रामस्थ आहेत. विषय असा आहे की त्या साईडला आहे शिरवली डॅम आणि खूप वर्षापासून शिरवली डॅमचा पाणी मुरबाड शहराला जात असतो. एक पाईपलाईन इथे ऑलरेडी आहे, तरी सुद्धा दुसरी पाईपलाईन इथे टाकायची घेतली. त्यामुळे शिरवली गाव आणि शिरवली गावाच्या आजूबाजूचे जेवढे पण गाव आहे 4-5 गाव, त्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. आणि इथे हे तुम्ही सगळे नागरिक बघू शकता. आपण त्यांना काही थोडक्यात विचारू आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊ. दादा, काय बोलत नक्की काय प्रकार आहे हा? काही प्रकारे आम्हाला ही लाईन जाऊन द्यायची नाही. त्यांना ॲक्च्युअली आम्ही लाईन दिलेली, तिला आमचा अडथळा कुठल्याच ग्रामस्थांचा नाही आहे. आणि जर ही लाईन जर गेली तर आमचे चारही गाव पाण्याबगैर मेल्याशिवाय राहणार नाही. बरोबर, तुम्ही बघू शकता नागरिक ऍक्च्युली ते त्रस्त आहेत, कारण पाणी हा खरंच खूप आता पाण्याचा तुटवडा पण निर्माण होत आहे. आणि सगळ्यात मोठा डॅम शिरोलीच्या इथे आहे आणि त्याचा पाणी पुरवठा ऑलरेडी जर मुरबाड शहराला जात होता एका लाईन, तर दुसरी लाईन टाकायची गरज नव्हती. इथे आमचे रामभाऊ पण असतील. रामभाऊ, काय बोलणार तुम्ही? आम्ही सगळे शेतकरी वर्ग आहे. आम्हाला पूर्ण म्हणजे सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. शेतीला प्रॉब्लेम होईल, गुरांना प्रॉब्लेम होईल, इवन सगळ्यांना कोणाचा वीट धंदा आहे, सगळ्यांना पाण्याची गरज आहे. पुढच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना प्रॉब्लेम येईल. पुढच्या पिढीला आम्हाला सामोरे जावं लागेल, या दुष्काळाला सामोरं जावं लागेल. तर खऱ्या अर्थाने तर तुम्ही बघू शकता शिरोली गावाच्या ह्या समस्या आपण इथून जाणून घेतोय आणि प्रशासनाने या गोष्टीचं गांभीर्य ओळखायला पाहिजे आणि या गोष्टी मला तरी वाटतं बंद